कर्क राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. 1 ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 2 ऑगस्ट या दिवशी मंगळ ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 5 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 ऑगस्ट या दिवशी सूर्य ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 ऑगस्ट या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहेत ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. प्रथम स्थान कर्क राशी. येथे गुरु महाराज अत्यंत उच्चतम अवस्थेमध्ये स्थित आहेत. कारण की गुरु महाराज केंद्रामध्ये, बरेच जातक असं सांगतात ते स्वराशीचे उच्चीचे असले की हंस नावाचा पंचमहापुरुष योगापैकी एक राज होतो. परंतु काही ज्योतिषी किंवा काही ऋषीमुनी असं सांगतात की केंद्रात हे ग्रह जरी आले 5 तरीही तो योग झाल्याशिवाय राहत नाही, त्यांचे फल मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी स्वर्णमय द्वार उघडून यशाची गुरुकिल्ली त्यांच्या हातामध्ये मिळण्याचा योग या महिन्यामध्ये दाखवत आहे. द्वितीय स्थान, या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह 17 ऑगस्ट पर्यंत कर्क राशीमध्ये आहे, लग्नात आहे, तेजपुंजी आहे. कर्क राशीच्या जातकांचं तेज म्हणजे प्रगती सांभाळणं आपल्या आजूबाजूच्या लोकांना या महिन्यामध्ये जड झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही गोष्टी गुप्त ठेवा, सगळ्याच गोष्टी बोलून जाऊ नका. आणि ज्या वेळेला 17 ऑगस्ट नंतर धनेशाचा मालक धनस्थानामध्ये जेव्हा येईल, अगदी कुबेर भगवान तुमच्या घरी येऊन विराजमान असल्याचे संकेत सूर्य महाराज देत आहे. ज्या स्थानाचा मालक आहे त्याचा स्वामी त्या स्थानात विराजमान होणं, त्या स्थितीला, या सूर्यदेवांच्या येण्याच्या स्थितीला 12 महिन्याचा कालखंड, 12 संक्रांती जाव्या लागतात, तेव्हा ही गोष्ट होत असते. आणि हे ऑगस्ट महिन्यात होत आहे, लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मोठा संकेत, आर्थिक लाभाचे योग आहे. तृतीय स्थान स्वामी बुध ग्रह 5 ऑगस्टला कर्क राशीमध्ये म्हणजे लग्न स्थानात आहे. 22 तारखेपर्यंत राहणार आहे आणि 22 तारखेला धनस्थानामध्ये ते विराजमान होतील. आणि बघा, पराक्रमाच्या दृष्टीनं जे काही संकेत किंवा एखादी गोष्ट आपल्याला मनात वाटते करावी, तो विचार मनात येऊन गेला आणि ती गोष्ट प्रत्यक्ष आपल्या समोर उभी राहावी, असे हे संकेत आहे. जसं एखादा व्यक्ती कल्पवृक्षाच्या खाली बसतो, मनात वाटतं की अरण्यात आहे, मला पंचपक्वान्न मिळावं आणि समोर ते ताट यावं, असे ग्रह अनुकूल संकेत तुम्हाला देताना दिसताय. तुम्ही जे निर्णय घेताय ते यशस्वी आहे, हे तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे. बहीण भावंडांशी सलोख्याचे संबंध निर्माण होतील. शेजारच्या लोकांना तुम्ही मदत कराल. चतुर्थ स्थान स्वामी शुक्र ग्रह 2 ऑगस्ट या दिवशी राशी परिवर्तन करून कन्या राशीमध्ये विराजमान होतोय. तसं पाहायला गेलं तर शुक्र ग्रह नैसर्गिक शुभ ग्रह असल्यामुळे तिथे एवढे फल देणार नाही. म्हणून कर्क राशीच्या जातकांनी या महिन्यामध्ये वास्तू वाहनाची खरेदी करत असताना थोडं थांबावं, टाळावं आणि जर घ्यायचंच असेल तर विचारपूर्वक घ्यावं, व्यवस्थित घ्यावं. जुनं वाहन, जुनी वास्तू न घेता नवीन गोष्टीसाठीच अट्टहास करावा. आईच्या प्रकृतीला थोडासा त्रास संभवतो. पंचम स्थान स्वामी मंगळ ग्रह हा 2 ऑगस्टला व्ययात गेलेला आहे. बघा, पंचमेश व्ययात म्हणजे मुलांना स्वतःला शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी निर्माण होते.
लॉटरी आणि शेअर मार्केटचा जर विचार करत असाल तर या महिन्यात करू नका. तो तुम्हाला फसवा ठरू शकतो, तुम्हाला संकटात आणू शकतो. बरेच जातक शेअर मार्केटमध्ये थोडा लाभ झाला की इकडून तिकडून पैसे घेतात, कर्ज उसनं घेऊन टाकतात आणि नंतर संकटाचा सामना करतात. त्यामुळे बघितल्याशिवाय पुढे जाऊ नका. जर फसलो असेल तर मागे निघून या. संततीसाठी हा कालखंड योग्य नाहीये, कारण की पंचमेश व्ययात आहे. षष्ठ स्थान, या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा लग्नामध्ये स्थित आहे. नोकरीमध्ये बढती आहे, नोकरीमध्ये लाभ आहे. मित्र आपल्या जवळ तर आहेच, शत्रू सुद्धा जवळ आलेत सल्ला घेण्यासाठी. आपल्या हाताखाली काम करणारे जे लोक आहेत समर्पण भावनेनं आपल्या जवळ येऊन काम करतायत, त्यांना जवळ घ्या, स्वीकारा, पुढे जाल तुम्ही. नेतृत्व करण्याची संधी मिळते. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी शनी ग्रह भाग्यात विराजमान आहे. सप्तमेश भाग्यात. भाग्यवान पत्नीची प्राप्ती, एकनिष्ठ पती, एकनिष्ठ पत्नी, नात्यामध्ये दुरत्व येऊ शकणार नाही. अगदी फेविकॉल का जोड असं म्हणायला हरकत नाही शनी महाराज असल्यावर. मी अगदी डोळे झाकून सांगतो की हे नातं तुटत नाही, हे घट्ट होत असतं. आपल्या जोडीदाराला चांगल्या प्रकारची नोकरी, तो जर काही व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये यश हे सप्तमेश भाग्यात असल्यावरती होत असतं. पार्टनरशिप मध्ये लाभ नक्की होण्याचे संकेत या निमित्ताने दिसतात, कारण की लग्न असलेल्या गुरु महाराजांबरोबर झालेला शनी महाराजांचा नवपंचम योग. अष्टमेशाचा मालकही शनीच आहे. त्यामुळे मोठं काही असं संकट नाही. गुरु कृपा ही केवलम शस्य परम मंगलम. त्यामुळे आयुष्यात मोठं संकट नाहीये. गुरुने सांगितलेल्या मार्गावरती तुम्ही चालला पाहिजे, तेव्हा भाग्याची साथ आहे. दशमस्थान, मेष राशी, स्वामी मंगळ ग्रह 2 ऑगस्टला व्ययात आहे. केलेल्या कर्माचं फल दुसरं कोणी घेऊन जाईल. केलेल्या कर्मामध्ये अडथळे लोक आणण्याचा प्रयत्न करतील, मागे ओढण्याचा, खेचण्याचा प्रयत्न करतील, चुकी दाखवण्याचा प्रयत्न करतील. दुर्लक्ष करा, पुढे चला. यश तुमची वाट पाहत आहे. एकादशामध्ये वृषभ राशी आहे. स्वामी शुक्र ग्रह 1 ऑगस्टला उपचयात आहे. उपचयाचा मालक आहे, उपचयात गेलाय, परंतु तो 11व्या स्थानाचा मालक आहे. त्यामुळे पराक्रम, व्यवसाय सुरू करत असताना जाणकारांचा सल्ला हा यशदायी ठरेल. व्यवस्थान, मिथुन राशी, बुध ग्रह हे 5 ऑगस्टला कर्केत लग्नात, नंतर धनस्थानात. स्वतःवरती, परिवारावरती खर्च, बाकी दुसरा व्यय कुठेही दाखवत नाही. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 4, शुभ रंग पोपटी. शुभ दिवस आपल्यासाठी 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख आणि 14 तारीख आहे. अशुभ तारीख 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख, 16 तारीख आणि 17 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला. पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल, शुभत्व प्राप्त होईल. मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.